नमस्कार, मी अल्ताफ मुल्ला आपले हस्तरेषा विज्ञान चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. तळ हातावरील पर्वत या शृंखलेतील पुढील भाग आज आपण पाहूया. आज आपण चंद्रपर्वताचे गुणधर्म पाहूया. चंद्रपर्वत स्थान. चंद्रपर्वत आपल्या तळ हातावर ऊर्ध्व मंगळ पर्वताच्या खाली आणि मणिबंधाच्या वर हाताच्या करांगुलीकडील भागावर स्थिर झालेला असतो. हा मंगळ पर्वताच्या बाजूने मस्तक रेषेने सीमित झालेला असून दुसरी बाजू आयुष्य रेषेने मर्यादित केलेली असते. चंद्रपर्वत हा कल्पनाशक्ती आणि मनाच्या विविध अवस्था याबद्दल आपणास कल्पना देतो. नवनिर्मिती, दूरवरचा प्रवास आणि मानसिक स्थित्यांतरे आपण चंद्रपर्वताच्या अभ्यासामुळे समजू शकतो. शुक्र पर्वताच्या खालोखाल हा चंद्रपर्वत आपल्या तळहातावर मोठ्या प्रमाणात व्यापलेला दिसतो. हा चंद्रपर्वत ही आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे इतर पर्वतांप्रमाणे प्रमाणशीर विकसित, अतिविकसित आणि अविकसित चंद्रपर्वत असतो. त्यांची फलिते पुढीलप्रमाणे. प्रमाणशीर विकसित चंद्रपर्वत. चंद्रपर्वताला इतर बोटांप्रमाणे स्वतःचे बोट असे नाही, तरीसुद्धा हा चंद्रपर्वत करंगुलीच्या आधिपत्याखाली येत असतो. चंद्रपर्वत प्रमाणशीर विकसित असा क्वचितच असतो. प्रमाणशीर विकसित असणारा चंद्रपर्वत तळहातावर आढळल्यास ती व्यक्ती चंद्रप्रधान व्यक्ती म्हणून ओळखली जाते. चंद्रप्रधान व्यक्ती. चंद्र हा मनाचा आणि कल्पनेचा कारक आहे. कवी, लेखक आदींचा चंद्र हा व्यवस्थित विकसित झालेला आढळतो. शारीरिक वैशिष्ट्ये. चंद्रप्रधान व्यक्तीची उंची मध्यम माणसापेक्षा थोडी जास्तच असते, परंतु अशा व्यक्तींची गणना मात्र उंच अथवा लंबूटांग्या व्यक्तीमध्ये मुळीच होत नसते. शरीराने ते थोडेसे भरल्या अंगाचे वाटतात, परंतु त्यांच्यामध्ये शक्ती फारच कमी असते. शारीरिक कष्ट करताना ते फार लवकर थकतात. गाल गुलगुलीत असतात, परंतु ते ताजे टवटवीत न वाटता निस्तेज दिसतात. चेहरा सतत कसल्या तरी विचारात मग्न असलेला, आपल्या विश्वामध्ये रमलेला. डोक्यावरील केस लांब, पातळ आणि मोकाट सुटणारे असतात. आवाज बारीक व आत्मविश्वास कमी असल्यासारखा. पोट किंचित सुटलेले, त्यामुळे व्यक्तिमत्व आकर्षक दिसत नाही. चालताना ते खांदे पाडून खाली पाहत जात असतात. कोणाशीही बोलताना नजरेला नजर न देता बोलत असतात. स्वभाव. कधीही कुणाच्या अध्यात्मामध्यात पडणाऱ्या अशा या व्यक्ती होत. फार भांडखोर स्वभाव नसल्यामुळे ते थोडे दबूनच वागत असतात. त्यांना मित्रसंख्या भरपूर, परंतु अशा मित्रांकडून आपला स्वार्थ साधणे या लोकांना जमत नसते. मुखदुर्बळ म्हणूनच प्रसिद्ध. चंद्र हा कल्पनेचा कारक असल्यामुळे असे लोक फार भावूक असतात. स्वतःच्या कल्पनेत रमत असतात. त्यांना नित्य नवीन कल्पना सुचतात, परंतु सातत्य आणि धाडस यांचा अभाव असल्यामुळे त्यांच्या अंगी धरसोड वृत्ती येते. दुसऱ्यावर रागवणे या लोकांना कधीच जमत नाही, परंतु एखादे काम झाले नाही किंवा कुणातरी दुसऱ्या व्यक्तीकडून आपण गंडवलं गेलो आहे हा अनुभव आल्यावर मात्र ते स्वतःवर फार चिडतात. ते आपला राग स्वतःवर अनेक मार्गाने काढत असतात. शेख चिल्लीसारखे आभाळात मनोरे बांधत बसण्याचा त्यांचा छंद असतो. स्वप्नरंजन हे ह्या लोकांचे वैशिष्ट्य. परोपकार करणे हाही त्यांचा स्वभाव असतो. दुसऱ्यांची कणव करताना आपल्याजवळ काही नसले तरी धडपडून मागून ते इतरांवर उपकार करतात. कुठलेही कार्य वेळेवर झाले नाही अथवा आपल्या हातून थोडीशीही चूक झाली तर अशी व्यक्ती चटकन नाराज होतात आणि अशी ही नाराजी ते दिवसभर गोंधळत बसतात. आरोग्य. सतत कोणत्या तरी रोगाने ते आजारी पडतात. जेव्हा ते खरोखर आजारी नसतात तेव्हासुद्धा आपणाला भयंकर असा मोठा आजार झाला आहे असा त्यांचा भ्रम असतो. डॉक्टर लोक आपणाला व्यवस्थित औषध देत नाहीत म्हणून ते नाराज होतात. मग या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा असा प्रकार चालू असतो. बहुतेक डॉक्टर अशा व्यक्तींकडे मानसिक व्यथा आहे, आजार कुठलाही झालेला नाही म्हणून दुर्लक्ष करून टाकतात. पोटाचे विकार, कमरेचे विकार अशा लोकांना होत असतात. निद्रानाश फार छळतो. शरीर पांढरे फटफटीत पडते. महिलांना कंबरदुखीसारख्या आजारातून फार त्रास होतो. वाकून काम करणे अशक्य बनते. अशावेळी इतर करमणुकीच्या बाबतीत मन रमविले तर थोडासा आराम पडतो. चंद्रप्रधान व्यक्तींनी सर्वात महत्त्वाचे म्हणजे किडनीच्या आजारापासून सावध राहावे. वरचेवर लघवीची तपासणी करून घ्यावी
अन्यथा किडनी बाद झाल्याच्या आपण अशा व्यक्तींबाबत नेहमी ऐकत राहतो. आहाराच्या बाबतीत या लोकांनी वांगी, ढबी अथवा भोपळी मिरची, टोमॅटो वर्ज्य करावेत. पाणी भरपूर प्यावे म्हणजे पोटदुखी व किडनीच्या आजारातून बचाव होईल. विवाह. वडीलधाऱ्या माणसांनी ठरवून दिलेल्या व्यक्तीबरोबर अशा व्यक्तींचे लग्न होते. त्यामध्ये खास आवड अथवा निवड नसते, परंतु अशा व्यक्तीमध्ये लैंगिक भावना या कमी प्रमाणात असतात. अशावेळी विरुद्ध लिंगी व्यक्ती आक्रमक असेल तर मात्र या लोकांचे वैवाहिक जीवन केविलवाणे होते. मुळात ही जोडी अनुरूप असत नाही, त्यामुळे त्यांची पत्नी ही नेहमी धुसमुसत राहते. व्यवसाय. कोणालाही नकार देणे या लोकांना अजिबातच जमत नाही. अशा व्यक्तींनी कधीही व्यापार करू नये. उधारी वसूल न करता आल्यामुळे अशा व्यक्ती कर्जबाजारी होतात. नोकरी हा व्यवसाय त्यातल्या त्यात उत्तम. इमाने इतबारे नोकरी करावी आणि चाकोरीबद्ध जीवन जगावे एवढीच माफक इच्छा या लोकांची असते. कल्पनाविलास हा यांचा छंद. कवी, लेखक या चंद्रपर्वत विकसित असलेल्या व्यक्ती होत. धार्मिक वृत्तीची लिखाणही हे लोक करीत असतात, परंतु समाजाच्या विरुद्ध जाऊन बंड करण्याची त्यांची वृत्ती नसते. त्यामुळे लेखन ही काळाला अनुसरूनच असते. अतिविकसित चंद्रपर्वत. आपला हात पसरा. तळहाताकडे पाहिल्यास असे आढळून येते की करांगुलीच्या खाली असणारी तळहाताची बाहेरील कड ही प्रमाणापेक्षा बाहेर डोकावत असून चंद्रपर्वत ही प्रमाणापेक्षा जास्तच फुगीर झालेला आहे. हाताचा रंगही बहुतेक गुलाबी असून स्पर्शाला तळवा एकदम तल्लम आणि नरम आहे. जर असे असेल तर आपण अतिविकसित चंद्रपर्वताच्या व्यक्ती आहात असे ओळखा. शरीर वैशिष्ट्य. अशी व्यक्ती उंच असते, अंगाने भरलेली असते, परंतु ती फुफसी असते. हाताचे दंड अथवा पाय निरखून पाहिल्यावर ते मुळीच पिळदार नाहीत असे दिसून येते. पुरुषाच्या मांसल स्थानाला स्पर्श केल्यावर मऊपणा फार जाणवत असतो. चाल ही नकळत बायकी असते. डोळ्याच्या खालच्या पापण्या ह्याही थोड्याशा फुगीर असतात. पुरुषाच्या चेहऱ्यावर केसांचा राटपणा नाहीसा होऊन तिथे तुकतुकी असते. आवाज ही बायकी होऊन त्यात नटण्या मुरडण्याचा आव आलेला असतो. आरोग्य. शरीर हे तुलतुलीत असते. कष्टाची कामे अशा लोकांना होत नसतात. मधुमेह आणि ब्लड प्रेशरचा आजार तर यांना होतोच. त्याचसोबत लैंगिक दुर्बलताही फार वाढते. नपुंसकपणा वाढल्यामुळे अशा व्यक्ती बैचेन होत असतात. बाजारी जाहिराती वाचून पुरुषत्व परत आणण्याचा केविलवाना प्रयत्न ते करीत असतात. लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्यांच्याबद्दल वाटेल त्या शंका उत्पन्न करीत असल्यामुळे अशा व्यक्ती फार निराश होतात. त्यांचे पाय गांजा, चरस अशा मादक द्रव्याचा वापर करण्याकरिता वळत असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर चरबीचे प्रमाणही फार वाढते. अशा लोकांना पक्षाघात फार लवकर होत असतो. पत्नीला अपेक्षित असणारे वैवाहिक सुख देणे यांना अशक्य होऊन ते आपले मन स्वास्थ्य बिघडून घेत असतात. पतनाचे विकार, गॉल ब्लॅडर स्टोन आणि किडनी स्टोन असेही आजार यांना भोगावे लागतात. स्वभाव. आपल्या जीवनात अपेक्षित वैवाहिक सुख समाधानकारकपणे न मिळाल्यामुळे अशा व्यक्ती चिडचिड्या बनत असतात. आपल्या मनातील विचार कुणालाही न सांगता ते कुरत बसतात. एकसारखे विचार करीत बसतात. आपणाला मदत करण्याबद्दलसुद्धा ते संशयाने पाहत राहतात. साहजिकच आहे मनानं, कारण त्यांच्या पत्नीचेही वागणे तसे संशयास्पदच असते. म्हणून त्यांच्या संशयी स्वभावात भर पडते. विवाह. अशा लोकांचे वैवाहिक जीवन समाधानकारक होऊ शकत नाही. अपत्यसुखही कमी मिळते. पत्नी समाधानी नसल्यामुळे कौटुंबिक प्रश्न उग्र स्वरूप धारण करीत असतात. अशा व्यक्तींनी शुक्र प्रभाव असणारी स्त्री पत्नी म्हणून कधीही स्वीकारू नये. तूळ, वृषभ अशा शुक्र राशीची पत्नी ही स्वीकारू नये. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पत्नीला श्रीमंती शौक म्हणून हिऱ्याची अंगठीही वापरू देऊ नये. या माझ्या त्यांना सावधानीच्या सूचना. व्यवसाय. अशा लोकांचे व्यवसाय सर्वसामान्यपणे बैठे असतात. चांगले ग्रह हातावर असतील तर त्या व्यक्ती वैद्य, कापड व्यापारी, प्रकाशक वगैरे होत असतात. परंतु धनरेषा कमजोर असेल व विद्यारेषा साथ देत नसेल तर असे लोक पानाची गादीही चालवतात. मटका व्यापारी, बिअर बारवाले, हॉटेल मालक अशा प्रकारची व्यक्ती अतिविकसित चंद्रपर्वताखाली येत असतात. अविकसित चंद्रपर्वत. ज्या व्यक्तीच्या तळहातावर चंद्रपर्वत खोलगट अथवा सपाट असेल अशी व्यक्ती कल्पनाशून्य असते.
त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेता न आल्यामुळे व आपल्या मूर्खपणामुळे असे लोक गोत्यात येत असतात. शरीर वैशिष्ट्ये. अशी व्यक्ती उंच, काटकोळी आणि पुढे झुकून चालणारी असते. चालणे भरभर परंतु नेहमी आपल्या तंद्रीतच असते. हात आणि पाय लांब आणि भेडब असतात. हातापायांना कंप आणि घाम सतत सुटत असतो. नेहमी गडबडीत वागण्यामुळे अनेक घोटाळे निर्माण होत असतात. हातपाय हे लांब असल्यामुळे अशी व्यक्ती उंच वाटते. डोळे खोल गेलेले असून चेहऱ्यावरील हाडे स्पष्ट दिसतात. गळ्याखाली स्वरयंत्र असणारे हाड उंचच्या उंच असते. आवाज नाजूक नसून भरडा आणि कर्कश असतो. स्वभाव. अशा लोकांचा आत्मविश्वास अत्यंत कमी प्रमाणात असतो. स्वतःला ते कमनशिबी आणि दुर्दैवी मानतात. संसाराची गाडी नीट चालवता येत नसल्यामुळे बाबू दरवेशासारखे या गावातून त्या गावी भटकावे लागल्यामुळे आपल्या नशिबाला ते बोल लावत बसतात. स्वभाव कष्टाळू असतो. फक्त त्याला जोड हवी असती ती स्वस्थ थांबण्याची आणि संधीची वाट पाहण्याची. पुढे पुढे मात्र ते थोडेसे समाधानी वाटतात. दुसऱ्यांना परखडपणे बोलून तोडण्याचे पाप हे लोक कधीच करीत नाहीत. त्यामुळे त्यांचा सामंजस्यपणा हा कौतुकाचा विषय बनलेला असतो. थोडक्यात म्हणजे यांनी निराश होणे सोडल्यास भाग्य त्यांची वाट पाहत उभे असते. आरोग्य. यांचे हात आणि पाय प्रमाणापेक्षा लांब आणि विस्तीर्ण असल्यामुळे पायांच्या टाचा फार दुखत असतात. सर्दीमुळे ते नेहमी बेजार झालेले असतात. लहानपणापासून अशा लोकांना त्वचारोग फारच दमवीत असतो. कंबरदुखी आणि सांधेदुखीने सुद्धा ते त्रस्त होतात. सर्वात वाईट म्हणजे किडनीच्या विविध आजारांनी ते जमिनीला खिळून राहतात. इतर वाईट चिन्हे हातावर असतील तर मानसिक रुग्ण बनून हे लोक समाजापासून दूर होतात. वेड लागणे, नुसती बडबड करणे हे सुद्धा दुर्दैवाने यांच्या नशिबी असते. विवाह. या लोकांचा स्वभाव शक्यतो कुणाशीही वाद उकरून काढणारा नसल्यामुळे यांचे आपल्या पत्नीशी चांगले पटते. तिला ते कधीही त्रास देत नाहीत. पत्नीबद्दल यांच्या खास अशा आवडीनिवडी नसतात. शक्यतो अशा व्यक्तींचा विवाह ठरवून होतो. अशा व्यक्तींचा प्रेमविवाह अत्यंत क्वचित झालेला दिसून आलेला आहे. वैवाहिक सुख या लोकांना त्यामुळे समाधानकारक मिळते. त्या बाबतीत ते नक्कीच सुखी असतात. व्यवसाय. बैठा व्यापार, किराणा दुकान, भांडी दुकान अथवा हार्डवेअरचे दुकान असे व्यवसाय ते करतात. शक्यतो त्यांनी उधारी टाळावी, कारण एकदम रोखठोक व्यवहार नसल्यामुळे धंदा गोत्यात येण्याची शक्यता असतात. नोकरीमध्ये हे लोक प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्त होत असतात. एखाद्या मोठ्या कंपनीचा कारभार मात्र ते चालवू शकत नाही. सरकलेला चंद्रपर्वत. कधीकधी चंद्रपर्वत ही आपल्या जागेवर नेमक्या ठिकाणी नसतो. अशावेळी एक तर चंद्रपर्वत कडेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आलेला असतो, तर कधी तो मंगळ पर्वताकडे झेप घेत असतो. तळहाताच्या खोलगट भागावरही काही वेळा चंद्रपर्वताचे आक्रमण झालेले दिसते. आणि शेवटची अवस्था म्हणजे मणिबंधावरही हा चंद्रपर्वत सरकलेला दिसतो. चंद्रपर्वत हाताच्या बाहेरील कडेकडून सरकलेला दिसत असेल तर अशा व्यक्तींची मनस्थिती शांत नसते. अशा व्यक्तीला कशाचे ना कशाचे सतत भय वाटत असते. चंद्रपर्वत ऊर्ध्व मंगळ पर्वताकडे सरकत असेल तर अशी व्यक्ती धाडसी, निडर असून आपला निर्णय निर्धाराने, ठामपणे, परंतु कोणालाही न दुखवता घेत असते. त्यात त्या व्यक्तीला यशही मिळते. चंद्रपर्वत हा मनगटाजवळील मणिबंधाकडे सरकलेला असेल तर अशी व्यक्ती अतर्क्य आणि असाध्य गोष्टींचा विचार करीत असते. ती फोल कल्पना वराशी बाळगून ठेवीत असते. चंद्रपर्वत तळहाताच्या मध्याकडे सरकलेला असेल तर अशा व्यक्तीला इतर लोक मानसिक दबावाखाली आणून छळत असतात. आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व आपण व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब कराल. आपल्या कमेंट्स व्हिडिओवर शेअर करा. नमस्कार.